नमस्कार रसिक श्रोते हो. संत सेना महाराज म्हणतात की जेव्हा मी पंढरपूरच्या वाटेवर चालत असतो तेव्हा माझ्या जीवाला आणि माझ्या अंतरात्म्याला एक वेगळेच सुख मिळते. हे सुख शब्दांत न सांगता येण्यासारखे आहे. आणि जेव्हा मी प्रत्यक्ष माझ्या विठ्ठलाला, माझ्या केशवाला डोळे भरून पाहतो तेव्हा मला जो आनंद मिळतो तो निव्वळ स्वर्गीय असतो. सावळ्या परब्रह्माला भेटण्याचा तो क्षण म्हणजे आयुष्यातली सर्वात मोठी पर्वणीच असते. आपण नेहमी सुख कुठेतरी बाहेर शोधत असतो, पण खरे सुख भक्तीत आणि निर्मळ प्रेमात दडलेले आहे. देवाची ओढ लागणे आणि त्याच्या भेटीसाठी आसुसलेले असणे यातच खरा आनंद आहे. कोणत्याही चांगल्या गोष्टीची मनापासून ओढ असली की त्या प्रवासातही आनंद मिळतो आणि अंतिम साध्य गाठल्यावरही अपार समाधान मिळते. हेच संत सेना महाराज आपल्याला यातून शिकवतात. माझ्या तरुण मित्रांनो, तुमच्यासाठी या अभंगात एक खूप सकारात्मक संदेश लपलेला आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यात मोठी स्वप्ने पाहता आणि ती पूर्ण करण्यासाठी ध्येय निश्चित करता. पंढरीची वारी हे एक ध्येय आहे असे समजा. तुम्ही जेव्हा तुमच्या ध्येयाच्या दिशेने प्रामाणिकपणे वाटचाल करता तेव्हा त्या प्रवासातही तुम्हाला आनंद मिळायला हवा. तुमचे काम आणि तुमची आवड हेच तुमचे पंढरपूर असले पाहिजे. जेव्हा तुम्ही तुमचे ध्येय साध्य करता आणि यश मिळवता तेव्हा मिळणारा आनंद हा विठ्ठलाच्या भेटी इतकाच शुद्ध असायला हवा. आपल्या कामावर निष्ठा आणि प्रेम ठेवायला शिका. प्रवास आनंददायी असेल तर यशाची चव अधिक गोड लागते. समजा तुम्ही अनेक महिने घरापासून दूर आहात आणि दिवाळीच्या सणासाठी तुम्ही आपल्या गावी परतत आहात. ज्या क्षणी तुम्ही गावाच्या वेशीवर पाऊल ठेवता तेव्हा तुमच्या मनाला एक विलक्षण सुखद भावना जाणवते. घराकडे जाणारी ती वाट अतिशय आनंददायी वाटते आणि जेव्हा तुम्ही घरी पोहोचून तुमच्या आईला प्रेमाने मिठी मारता तेव्हा तुम्हाला जो आनंद होतो तो जगातल्या कोणत्याही सुखापेक्षा मोठा असतो. संत सेना महाराजांना पंढरीला जाताना आणि विठ्ठलाला भेटताना नेमका हाच मायेचा आनंद मिळत होता. पंढरपूर हे संतांचे माहेरच आहे आणि विठ्ठल ही त्यांची माऊली आहे. या संपूर्ण अभंगाचा भावार्थ जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला दाबून नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यावर आपणास पूर्वसूचना मिळेल. धन्यवाद. रामकृष्ण हरी.